साक्री शहर आध्यात्मिक धार्मिक शहर म्हणून या तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख पूर्ण महाराष्ट्रात आहे। त्यात साक्री शहरात श्रावण सोमवारच्या दिवशी महाकालेश्वर मंदिराची अवघ्या 6 महिन्यात साक्री नगरसेवक तथा शिवसेना तालुका प्रमुख श्री पंकज मराठे आणि त्यांचे वंजाळ ताड्यातील भाविकांनी श्री महाकालेश्वर मंदिराचे अप्रतिम बांधकाम करून रंगकाम करून पूर्णपणे अप्रतिम सजावट केली आहे। अवघ्या 6 महिन्यात बांधकाम करून आज श्रावण सोमवारच्या दिवशी महाकालेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून महाकालेश्वर शिवलिंगाची स्थापनाही करण्यात आली आहे। गेल्या शनिवारी कळस आणि महाकालेश्वर शिवलिंगाची साक्री शहरात गाजत वाजत भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। या ठिकाणी सतत 2 ते 3 दिवस भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले। आज रोजी प्राणप्रतिष्ठा स्थापना करून श्री मठाधिपती महंत कृष्णनाथजी महाराज, श्री महंत मठाधिपती योगीनाथजी महाराज यांच्या हस्ते महाकाल महाराजांची आरती सुद्धा करण्यात आली। तसंच यावेळी महंत मठाधिपती प्रणवगिरी महाराज, योगी चैतन्यनाथ महाराज, योगी सिद्धनाथजी महाराज, योगी चैतन्यनाथ महाराज, योगी उत्तमनाथ महाराज, योगी भूतनाथ महाराज, अवघड पीर विश्वनाथ महाराज, नर्मदाई नाथ अगोड पीर महाराज, योगी गणेशनाथ महाराज तसेच सर्व संत महात्मे यांनी देखील आरती केली। यावेळी साक्री तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील सामाजिक राजकीय नेते आणि सर्व भक्तजन महाकालेश्वर महादेव यांच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी श्रद्धेनं यावेळी उपस्थित होते। यावेळी सर्व भाविकांनी भोजन प्रसादाचाही लाभ घेतला। बऱ्याच अडचणी आल्या। प्रत्येक दिवशी अडचण असायची, आर्थिक असो नसो, पण महादेवाने माझ्या या माता भगिनींची इच्छा 100% पूर्ण केली। मला त्याचा आनंद आहे। कारण ज्या दिवशी 16 तारखेला 15 तारखेला आम्ही संकल्पना केली
की महादेव मंदिर उभं करायचं. त्या दिवशी कोणाच्या खिशात 1 रुपया नव्हता, कोणाला माहित नव्हतं कसं होईल. फक्त एवढंच होतं, मनात इच्छा होती. लहान लहान पोरं या मुलांनी फार साथ दिली, ताड्यातल्या लहान लहान मुलांनी फार साथ दिली. इतकी साथ दिली की जर सुरुवात त्यांनी केली नसती तर कदाचित आज शिखर उभा राहिला नसता. म्हणून त्यांचाही आभार मानणं तेवढं कमीच आहे. ज्यावेळेस ताकद खसायला लागली त्यावेळेस या माता भगिनी उभ्या राहिल्या आणि अशा उभ्या राहिल्या की त्यांनी पाठबळ दिलं. मी गावात 100 ठिकाणी 100 नसेल गेलो, पण गेलो काही ठिकाणी पावती पाडायला. पण त्या 10, 20, 30 पावत्यांमधनं काही पैसे आले, काही नाही आले. कोणी आश्वासनं दिले, पण माझ्या माता भगिनीने पावती पुस्तक घेतलं आणि भले कोणी 1 रुपया का देईना तरी त्यांनी पैसे गोळा केले आणि त्यांनी मंदिरात प्रत्येक वेळेस आज उद्या पैसा लागणार आहे आणि आज पैसा उभा राहिला. फक्त महादेवच करू जाणे आणि त्यांनी आपल्याला करून दाखवलं. आपण सुरुवातीला मला माहिती आहे या 3 महिने 4 महिने दिलं. मुलगा आजारी होता, मिसेस आजारी होती, आई आजारी. एक विश्वास नक्कीच होता की सगळं झालं तर सगळं चांगलं होईल. या कामाच्या सुरुवातीला तुम्हाला जसं सांगितलंय, लहान लहान मुलं, सेंट्रिंगला जाणारे सगळे मुलं, यांनी 35 दिवसात हा स्लॅब उभा केला. बाबाजी 35 दिवसात हा स्लॅब उभा राहिला. त्याच्यानंतर शिखरवाले नव्हते, मग दीपक आला. माझ्या या माता भगिनीने सगळ्या मुलांनी 29,000 वीट वरती लागलेली. 29,000 वीट मधनं 27,000 या सगळ्या माता भगिनीने आणि या सगळ्या मुलांनी चढवलेली. त्यानंतर इथली स्वच्छता असो, महिला मंडळाने कधी त्यांच्या होळीचे पैसे असो, सगळे पैसे, सगळ्या गोष्टी त्या महिला माता भगिनींनी मंडळाला जमा केले. शेवटच्या टप्प्यात मागच्या 15 दिवसात जेवढे पेंटिंगचे काम करतात, जेवढे काम करू शकतात किंवा जे नाही करत होते ते सुद्धा, जे आपल्या घरचे काम करत नसतील त्या पोरांनी सुद्धा सगळं हे पेंटिंगचं काम केलं. याच्यामध्ये सगळ्यांचा आपल्याला एकच आनंद आहे. एवढे संत आपल्या जवळ आले, एवढे संत आले, हे महाकालांची आपल्यावर आशीर्वाद आहे आणि 100% आशीर्वाद आहे. कारण जसं महाराजांनी सांगितलं, सगळ्यांनी अनुभव घेतला, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला कदाचित एक गोष्ट माहिती नसेल, ज्यावेळेस बाहेर पूजा चालू शिवलिंग मध्ये जात नव्हतं आणि महादेवाचं नाव घेतलं, महाकालाला विनंती केली की तुम्ही या विराजमान व्हा. महाकालाची पिंड जशी उचलली आणि मध्ये ठेवली गेली, त्याच वेळेस बाहेर आरती सुरू झाली, महादेवाची आरती सुरू झाली. आणि योगायोग म्हणजे ना आम्हाला बाहेरचं माहिती होतं ना बाहेरच्यांना आतलं माहिती होतं, म्हणून महाकाळ आपल्या पाठीशी नक्कीच आहे. ह्या 6 महिन्यामध्ये 185 दिवस लागले. आजचा 185वा दिवस आहे. 185 दिवसात माझ्याकडनं कोणाला रागवलं गेलं असेल, कोणाला 2 शब्द वाईट बोलले गेले असतील तर मी सगळ्यांची हात जोडून माफी मागतो. जय श्री महाकाल. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रतनलाल सोनावणे, साक्री.